प्रातस्मरणीय महिला मंदोदरी. त्रिपुर निर्माता दानवराज मय आणि अप्सरा हेमा यांच्या कन्येचे नाव होते मंदोदरी. देवतांच्या आव्हानावरून जेव्हा हेमा स्वर्गलोकात गेली तेव्हा मंदोदरीचे पालन पोषण स्वतः मय राजानेच केले. लहानपणापासूनच मंदोदरी शुद्ध, सात्विक आणि गुणी होती. वयात आल्यानंतर मय राजाने तिचा योग्य असा वर शोधण्यास सुरुवात केली. व्रत्याचा पंतू रावण त्याने स्वतःची ओळख देऊन मंदोदरीला मागणी घातली. मय राजाने रावणाला सुयोग्य वर समजून मंदोदरीचा विवाह त्यांच्याशी विधिवत करून दिला. तिला अनेक दिव्यास्त्र आणि अमोघ शक्ती प्रदान केल्या. मंदोदरी रावणाची पट्टराणी होती. रावणाने देव, गंधर्व, नागवेशातील अनेक सुंदर स्त्रियांशी विवाह केला होता, तरी सर्वात प्रिय त्याला मंदोदरी होती. मंदोदरी सदैव रावणाचे कल्याण कसे होईल याचा विचार करून त्याला कायम सन्मार्गावरून चालण्यासाठी प्रयत्न करीत असे. अतिशय नम्रतेने ती रावणाच्या दुष्कृत्यांचा विरोध करीत असे. जेव्हा कपटाने रावणाने सीतेचे अपहरण केले, अत्यंत सभ्यतेने आणि नम्रतेने आणि आदरपूर्वक मंदोदरीने रावणाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. सांगितले की वैदेहीचा अपमान न करता तिला श्रीरामाकडे परत पाठवावे, नाहीतर संपूर्ण कुलाचाच विनाश होईल. ज्या अहंकारी दुष्ट रावणाने सीता देहू राम हो असे म्हणणाऱ्या विभीषणाला लाथ मारून राज्यातून हाकलून दिले, ज्याने आपल्या वृद्ध मामा माल्यवान यांनाही भर सभेत अपमानित केले, तोच रावण मंदोदरीला मात्र देखील निरुत्तर करू शकला नाही. ज्या रावणाला पृथ्वीवरील मानव आणि स्वर्गातील देवही घाबरत, त्याला धर्म आणि अधर्माची संकल्पना निर्भयपणे सांगणे हा मंदोदरीच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव होता. सीतेचा शोध घेताना जेव्हा हनुमान रावणाच्या अंतःपुरात पोहोचले, तेव्हा सौंदर्यवती मंदोदरीला पाहून क्षणभर हीच सीता असावी असा त्यांना भ्रम झाला. मंदोदरी बुद्धिमान आणि चतुर होती. रावणाच्या वधानंतर तिने जो शोक केला त्यावरून तिच्या विद्वत्तेची साक्ष पटते. ती म्हणते, जगात कोणाचाच मृत्यू अकारण होत नाही. या नियमानुसार सीता आपल्या मृत्यूला कारण ठरली. रावणाला उद्देशून ती म्हणते, हे दुर्मते, भगवती सीता अरुंधती व रोहिणीपेक्षाही अधिक पतिव्रता आहेत. कपटाने तिचे हरण करून आणले आहे. हे अतिशय लांछनास्पद आहे. आपल्या पतिव्रतेच्या समागमाची इच्छा धरली, पण आपण तिला प्राप्त करू शकला नाही. उलट तिच्या तपस्येने आपण स्वतःचाच व कुलाचाही विनाश ओढवून बसलात. त्या दुःखद प्रसंगी तिला आपल्या श्रेष्ठत्वाबद्दल पूर्ण विश्वास होता. ती रावणास म्हणते, न कुले न रूपे न दक्षिणे न मैथिली मयधिकात वा तुल्या वा तत तू मोहात बुद्धसे. मंदोदरी रावणाला सन्मार्गावर आणण्यासाठी यशस्वी होऊ शकली नाही, परंतु तिचे हे प्रयत्न तिच्या श्रेष्ठत्वात सतत व प्रेरणा देत राहतात, सतत स्मरण देतात.